हॅलो एव्हरीवन. तर आज आपण कायनॅमेटिक्सवरचा एक क्वेश्चन सोडवणार आहोत. तर क्वेश्चन पहा काय आहे. अ स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम द टॉप ऑफ द क्लिफ अँड n seconds later another stone is thrown vertically downwards with velocity u. The second stone overtakes the first below the top of the cliff at a distance given by. म्हणजे बघा क्वेश्चनमध्ये काय दिलंय, एक स्टोन आहे, फर्स्ट स्टोन हा काय केलाय, एका क्लिफवरतून खाली टाकलाय. पहिला स्टोन टाकल्यानंतर काही सेकंदांनी म्हणजे n सेकंदानंतर सेकंड स्टोन ड्रॉप केलाय. मग बघा यामध्ये फर्स्ट स्टोनला इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल्स टू 0 आहे, पण सेकंड स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली डाऊनवर्ड्स विथ व्हेलॉसिटी u. म्हणजे सेकंड स्टोनला इनिशियल व्हेलॉसिटी इज नॉन झिरो, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे. तर बघा आता आपल्याला विचारलंय काय, ॲनिमेशनमधून पाहूया. फर्स्ट स्टोन ड्रॉप केला, काही सेकंदानंतर आता दुसरा स्टोन ड्रॉप केला आणि दोघंही काय करतायत, एकमेकांना ओव्हरटेक करतायत, एकमेकांना क्रॉस करतायत. हा जो क्रॉसिंगचा पॉईंट आहे म्हणजे कोणता, ॲप्रॉक्सिमेटली हा जो पॉईंट आहे, या पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पोझिशन, म्हणजे इनिशियल पोझिशनपासून या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. मग बघा, लेट द टू स्टोन्स meet at time t. बघा हे जे दोन्ही स्टोन्स आहेत ते एकमेकांना मीट कुठं करतायत, टाइम टीला. म्हणजे या पॉईंटपासून, इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंत जाण्यासाठी सेकंड स्टोनला लागलेला टाइम असेल टी. फॉर द फर्स्ट स्टोन s इक्वल्स टू 1/2 GT². का इथे UT का आला नाही, कारण की या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. फॉर द सेकंड स्टोन डिस्प्लेसमेंट S इक्वल्स टू U इन ब्रॅकेट T मायनस N प्लस 1/2 ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G आणि टाइम आहे T मायनस N². आता या ठिकाणी T मायनस N कसं काय आला, तर पहा स्टॉपवॉच स्टार्ट कधी केली, ज्या वेळेस हा जो फर्स्ट स्टोन आहे, या डायग्राममध्ये पहा, हा जो फर्स्ट स्टोन आहे ज्या वेळेस ड्रॉप केलाय त्यावेळेस स्टॉपवॉच चालू केली, म्हणजे टाइम या ठिकाणी 0 असणार आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, n सेकंदानंतर, म्हणजे काही सेकंदानंतर, इमॅजिन करा 2 सेकंदानंतर, 4 सेकंदानंतर काय केलंय, हा जो सेकंड स्टोन आहे तो ड्रॉप केलाय. म्हणजे 2 सेकंदानंतर हा जो आहे सेकंड स्टोन ड्रॉप केलाय. सेकंड स्टोन ड्रॉप केल्यानंतर तो काही सेकंदानंतर कुठे गेलाय, या फायनल पॉईंटला. या डायग्राममध्ये आपण इथे पाहू शकतो, या फायनल पॉईंटला हा स्टोन गेलाय काही सेकंदानंतर. म्हणजे स्टॉपवॉच आपली चालू होती, इथं 2 सेकंद झालते, 2च्या पुढे इथं सपोज काही सेकंद लागले असेल, 3, 4, 5, काही नाही काही टाइम लागला असेल. म्हणजे स्टॉपवॉच कंटिन्युअसली चालू होती. कुठून, फर्स्ट स्टोन ड्रॉप केल्यापासून ते सेकंड स्टोन फर्स्ट स्टोनला क्रॉस करेपर्यंत ही स्टॉपवॉच चालूच होती. म्हणजे आता आपल्याला फक्त टाइम काढायचा आहे कशाचा, सेकंड स्टोनला इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत जाण्यासाठी लागलेला टाइम. पण आपल्याला टाइम दिलेला कशाचा आहे, आपल्याला टाइम दिलाय टोटल टाइम. म्हणजे पहिला दगड टाकल्यापासून दुसरा दगड खाली पोहोचेपर्यंत लागलेला टाइम आपल्याला दिलाय. पण आपल्याला त्यातून फक्त सेकंड स्टोन फायनल पोझिशनला जाऊपर्यंत लागणाराच टाइम पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण T मायनस N केलं. ठीक आहे. फ्रॉम
इक्वेशन 1 अँड 2. बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोनही इक्वेशनमध्ये डिस्प्लेसमेंट यस दोन्हीकडे सेम आहे. मग लेफ्ट हँड साईड सेम आहे, आपण राईट हँड साईड इक्वल्स टू लिहू शकतो. आपण दोनही इक्वेशनच्या राईट हँड साईड इक्वल्स टू लिहिलेले आहेत. मग आता फर्दर सॉल्व करायचे फक्त आपल्याला. मग बघा, 1/2 GT² इक्वल्स टू, हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, UT मायनस UN प्लस 1/2 G आणि A मायनस बीचं एक्सपान्शन करून घ्या, काय येईल, T² मायनस 2TN प्लस N². 1/2 GT² इक्वल्स टू UT मायनस UN प्लस, बघा, या 1/2 G ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मग पहिल्यांदा काय येईल, 1/2 GT², काय आलं, 1/2 GT² मायनस काय आलं, या 1/2 ने डबल आता या 2TN ला मल्टिप्लाय करा. मग बघा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल मल्टिप्लिकेशनमध्ये. खाली काय राहील, GTN, खाली राहील GTN प्लस 1/2 G, याने कशाला मल्टिप्लाय करायचे आपल्याला, लास्ट राहिलेला टर्म आहे N². मग बघा, GN². बघा, लेफ्ट हँड साईडचा 1/2 GT² आणि राईट हँड साईडचा 1/2 GT², दोघंही कॅन्सल होऊन जातील. मग खाली काय राहील पहा, 0 इक्वल्स टू UT मायनस UN प्लस GTN प्लस 1/2 GN². मग आता फर्स्ट आणि थर्ड टर्ममधून T कॉमन काढा. 0 इक्वल्स टू T इन ब्रॅकेट U प्लस GN मायनस UN प्लस 1/2 GN². मग आपल्याला टाईमची व्हॅल्यू काढायची आहे. मग बाकीचे सगळे टर्म्स म्हणजे हा UN, हा 1/2 GN आणि हा U प्लस GN, हे सगळे टर्म्स पलीकडच्या साईडला टाकून देऊया. मग खाली काय राहील आपल्याकडं, T इक्वल्स टू UN पलीकडे गेला प्लस UN झाला, GT पलीकडे गेला मायनस 1/2 GN² झाला, डिवायडेड बाय हा मल्टिप्लिकेशनमध्ये होता U प्लस GN, इकडे गेला की कसं जाईल, डिवायडेशन, म्हणजे खाली काय आलं, U प्लस GN. म्हणजे आपल्याला काय भेटलं आहे आता, टाईम भेटला. आणि हा टाईम आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3 S इक्वल्स टू 1/2 G आणि T च्या ऐवजी हे इक्वेशन पुट करायचे, मीन्स इन ब्रॅकेट UN मायनस 1/2 GN² डिवायडेड बाय U प्लस GN ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर. आता या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला हा जो N आहे, कोणता, हा N आणि हा N², या दोघांच्या मधून मी सिंगल N कॉमन काढू शकतो. मग खाली बघा, S इक्वल्स टू 1/2 G इन ब्रॅकेट N इन ब्रॅकेट U मायनस 1/2 GN डिवायडेड बाय U प्लस
जी एन ब्रॅकेट क्लोज अँड ब्रॅकेट स्क्वेअर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.